नमस्कार, मी अतिजय गौड, एजी मीडियामध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपल्यासोबत शिवसेना पक्षाचे रोहाचे तालुका प्रमुख मनोज कुमार शिंदे आहेत। शिंदे साहेब, पहिल्यांदा स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। शिंदे साहेब, आता मी कुठल्या लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात तुमच्याशी बोलणार नाही। 2 महिन्यांनी आपल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका येणार आहेत। शिंदे साहेब जरी रोहाचे तालुका प्रमुख असले तरी सुद्धा ते अलिबाग मूळ मतदारसंघातील जो पहिले खारगाव होता तो आता घोसाळा झालेला आहे, त्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये येतात। आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत। सध्या राष्ट्रवादी सोबत आम्ही युती करणार नाही असे महेंद्र थोरवे यांनी अगोदर सांगितलेलं होतं, परंतु तुमचे जे आमदार आहेत, आमदार महेंद्र दळवी, हे असे वारंवार म्हणतात की आम्ही भाजप आणि शिवसेना सोबत युती करू। जर तुम्ही भाजप आणि शिवसेना युती करत असाल तर अलिबाग मतदारसंघामध्ये 10 जागा येतात। त्या 10 जागांमध्ये ह्याच्या अगोदर आपण मान्य केलं असतं, परंतु आताच काही महिन्यापूर्वी पंडित पाटील आणि बप्पू शेट्टी यांनी शकापमधून भाजपमध्ये प्रवेश केला। आता विषय जर असा येतोय की शहापूर जागा पंडित पाटील यांची, कुर्डूस आंबेपूर केलाय ती जागा बप्पू शेट्टी यांची, हा खारगाव जो आहे मतदारसंघ घोसाळी झालाय ती जागा बप्पू शेट्टी यांची। तर अशा पद्धतीमध्ये जर युती जर झाली तर तुमच्याकडे जे प्रबल दावेदार आहेत, म्हणजे तुम्हीही ह्या घोसाळे मतदारसंघामध्ये इच्छुक आहात, तर ही युती जरी झाली तर तुम्ही जागा वाटप कशी करणार? बघा, जागा वाटपाचा हा जो काय प्रश्न निर्माण होतो त्यावेळेला या जागा ठरवण्याचा अधिकार पक्षाचे वरिष्ठ नेते असतात। वरिष्ठ नेते ज्याप्रमाणे ठरवतील त्याप्रमाणे जागा वाटप निश्चित होतील। परंतु तुम्ही ज्या मतदारसंघाबाबत बोलताय की आता झालेला नुकताच घोसाळे मतदारसंघ, या मतदारसंघात मी निश्चित उमेदवार म्हणून आहेच। कारण खारगावच्या ज्या वेळेला जिल्हा परिषदचं खारगाव गण झालं त्यावेळेस देखील मी फॉर्म भरलेला होता। त्यामुळे या मतदारसंघात मी गेले 10 वर्ष काम करत आहे। त्यामुळे प्रत्येक या मतदारसंघाची जी काय गावाची रचना असेल, प्रत्येक गाव असेल, कुटुंब असेल, तुम्ही सांगितलं की समाज, वाड्या वस्ती असतील, या सगळ्यांची माझी कनेक्टिव्हिटी पूर्णपणे मी करून तयारी बसलेलो आहे। मग आता ही जी जागा आहे भाजपची जागा, जर काही युती झाली तर ही जी जागा आहे बप्पू शेट्टी यांची, ही त्यांना सोडावी लागेल। ही भाजपची जागा असं म्हणता येणार नाही, ती जागा होती शेका पक्षाची, कारण पप्पू शेट्टी त्यावेळेला शेका पक्षात होते। भाजपची जागा असं म्हणणार नाही। पप्पू शेट्टी आता निश्चित मोठे नेते आहेत, ते आमच्या जे बीजेपी मध्ये गेले आणि आमची युती ही नैसर्गिक युती आहे। बीजेपी आणि शिवसेना ही पहिल्यापासूनच बाळासाहेबांनी ठरवलेली युती आहे, ती बीजेपी आणि शिवसेना। त्यामुळे ही जागा बीजेपीची नसल्यामुळं बीजेपीलाच आग्रह धरणं किंवा बीजेपीनीच त्याच्यावर आग्रह करणं हे चुकीचं होईल। कारण या मतदारसंघाचा तुम्ही जर इतिहास बघितलात, खारगाव मतदारसंघाचा इतिहास बघितलात किंवा घोसाळे मतदारसंघाचा इतिहास बघितलात, तर या ठिकाणी शिवसेनेने जे काम केलंय गेले 5 वर्षात, आपण म्हटलं की गेले 5 वर्षात महेंद्र दळवींचं काम असेल आणि त्यांच्याबरोबर आम्ही प्रत्येक कार्यकर्ते, या विभागातील प्रत्येक कार्यकर्ता, या विभागात तुम्ही बघितला तर सगळ्यात जास्त मोठा जो का परिवार निर्माण केलाय आम्ही, तो शिवसेनेचा परिवार आहे। आज या विभागात 1 नंबर शिवसेना आहे, त्यामुळे निश्चित शिवसेनेचेच यावर हक्क राहील या मतदारसंघात। आपण पाहिलं की इथे तुमचे सगळ्यात जर प्रतिस्पर्धी कोण असतील, म्हणजे आपण बघतात महायुतीमध्ये मित्र असताना आता सध्या प्रतिस्पर्धी म्हणायला हरकत नाही, रोहा तालुक्याचे तुम्ही तालुका प्रमुख आहात, तर ज्या रोहा तालुक्याची ज्या जिल्हा परिषद सीट आहे तर तुमची आपण जर पाहिली तर ती अलिबाग मूळ मतदारसंघामध्ये जाते। परंतु ज्या उर्वरित ज्या जागा आहेत रोहा तालुक्याच्या, त्या रोहा तालुक्याच्या जागेवर तुम्ही सर्वच्या सर्व जागेवर निवडणूक लढवणार आहात? बघा, जर पक्षाचा आदेश आला तर माझ्या 4ही जिल्हा परिषद मतदारसंघावरती माझे उमेदवार मी तयार करून ठेवलेले आहेत। 4ही जिल्हा परिषद मतदारसंघ लढू शकतो, त्याचबरोबर मी 8ही पंचायत समिती सुद्धा लढू शकतो। एवढी ताकद या रोह्यामध्ये आम्ही निर्माण केलेली आहे। तर ही ताकद निर्माण करण्यासाठी रायगड जिल्ह्याचे माझे 3ही दैवत, मी सांगतो नेहमी दैवत बोलतो, भरतशेठ गोगावले असतील, महेंद्रजी दळवे असतील आणि महेंद्रजी थोरवे असतील, या तिघांचाही भरभक्कम हात आमच्या डोक्यावरती आहे। त्यामुळे आम्ही या सगळ्या रोहा तालुक्यातल्या 4ही जिल्हा परिषद मतदारसंघ लढवून मी सांगतो की अशा लढत होतील की त्याच्यामध्ये सगळ्यांना आम्ही पाणी देखील पाजू शकतो, एवढी ताकद आमच्याकडे आहे। तुम्ही पाहिलं की विधानसभेला, लोकसभेला तुम्ही भरपूर कामं केली, सगळ्या जे काही शत्रुत्व होतं ते विसरून तुम्ही तटकरेंचं काम केलं।
परंतु विधानसभेची ज्या वेळेला वेळ आली त्यावेळेला मी मुलाखत घेतल्याच्या नंतर म्हणजे महेंद्र दळवी जिंकल्याच्या नंतर त्यांनी असं सांगितलं की तटकरेने आम्हाला पूर्णतः फसवलं। आता तुमचा जो जिल्हा परिषद मतदारसंघ जो खारगाव जिल्हा परिषद मतदारसंघ होता, खरंच तटकरेंनी तुम्हाला ह्या खारगाव मतदारसंघात मी बोलतो, अलिबाग मध्ये तर मी सगळ्यांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत, खारगाव मतदारसंघामध्ये काय तुम्हाला असा अनुभव आला मतदानाच्या वेळेला का बाबा तटकरे हे आपल्या आमदाराच्या विरोधात काम करत आहेत? याचा अनुभव तटकरे साहेबांचा अनुभव अख्ख्या जिल्ह्याला आहे। मी सांगितलं की जिल्ह्यातले मोठे मोठे दिग्गज नेत्यांना देखील तटकरेंचा अनुभव आहे आणि ते मी दरवेळेला बोलतो की राष्ट्रवादी हा जो पक्ष आहे हा विश्वासघाती पक्ष आहे, हा माझा वर्ड आहे। मी सांगितलं की पहिली युतीच्या आम्ही ज्यावेळेला महायुतीतनं आम्ही एक खांबेरा ग्रामपंचायत लढवली त्यावेळेची माझी पत्रकार परिषद बघा, त्या दिवसापासून मी सांगितलं की राष्ट्रवादी बरोबर हा कधीही विश्वासाने वागणारा पक्ष नाहीये, तो विश्वासघातीच पक्ष आहे आणि त्याचा प्रत्येक वेळोवेळी आला। या निवडणुकीमध्ये आमदारकीच्या निवडणुकीमध्ये देखील मी सांगतो, मी स्वतः माझे आमदार मी ज्यांना गुरु मानतो दैवत म्हणतो त्यांना वेळोवेळी सांगितल्या सूचना दिल्या, परंतु आमदार साहेबांनी सांगितलं की नाही असं काय होणार नाही, आमचा विश्वास आहे तटकरेंवरती, तटकरे साहेब आपले काम करतील। परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांना उदाहरणं सगळ्या सहित आम्ही दिलेली होती, तेव्हा आम्हाला समजलं की सगळ्या ठिकाणी किती आहे। आणि याचा तुम्हाला लेखाजोखा बघायचा असेल तर मी तुम्हाला असं सांगेन, या खारगाव किंवा घोसाळे मतदारसंघात तटकरेंचा प्रचाराचा नारळ मी फोडलाय, म्हणजे शिवसेनेने नारळ फोडला आणि शिवसेनेने अख्खी प्रचार धोरण त्या मतदारसंघामध्ये नेली, राष्ट्रवादी नव्हती, कारण आम्हाला आदेश महेंद्र दळवींचा होता आणि तो आदेश घेऊन आम्ही गेलो, त्याच्यासाठी जीवा पार मेहनत घेतली, परंतु आम्हाला त्याचं फळ आमच्या आमदारकीला नाही आलं। कारण जर मी त्यांना या खारगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून 8,500 प्लस करतोय तर तेच आमचे आमदार इथं महेंद्र दळवी 4,000 पर्यंत पोहोचतायत, म्हणजे 4,000 मतांचा जो बॅकलॉग होता हा आम्हाला विश्वासघातकीमध्येच गेलेला आहे आणि विश्वासाने फसवलेलाच आहे। आणि आम्ही सगळे तयारीत आहोत, आमच्याकडे पुराव्यानिशी आम्ही सांगू शकतो की कुठल्या मतदारसंघात कुठे आणि कोणी फसवलं। आम्ही रेड हँड किती लोकांना पकडलेले देखील होते, परंतु आम्हाला जो आदेश होता की कोणत्याही प्रकारचा कोणताही वाद करायचा नाहीये, निवडणूक हे महेंद्र दळवी जिंकणार याच्यात कोणताही वाद नव्हता, त्यामुळे आम्ही कोणताही वाद करायचा प्रश्न केला नाही। असंही ऐकायला मिळतंय की अलिबाग मूळ मतदारसंघामध्ये महायुती होईल, ज्या पद्धतीने लोकसभेला झालेली राष्ट्रवादी काँग्रेस भाजप आणि तुम्ही अशी महायुती होईल, हे शक्य आहे? कारण आता सरकार महायुतीचं आहे, बरोबर, कारण सरकार जर महायुतीचं असेल तर सरकारमधले आम्ही घटक आहोत, तिन्ही पक्षांमुळे घटक चाललाय। बघितलं तर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, अजितदादा उपमुख्यमंत्री, या तिघांच्या 3 चाकांचं सरकार तर चाललेलं आहे। आता आदेश ज्याप्रमाणे येईल, महायुतीचा आदेश तर महायुतीचं काम करणार, महायुतीचा आदेश जो आदेश येईल, कारण काय आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे, बाळासाहेबांची शिवसेना ही दिलेल्या आदेशावर चालणारी शिवसेना आहे, त्यामुळे जो आदेश वरच्या पक्षाचा येतो ते आम्ही तंतोतंत पाळतो आणि आदेशाप्रमाणे वागतो। त्यामुळे महायुतीचा आदेश आला तर आम्ही महायुतीचं काम करू। परंतु या रायगड जिल्ह्यामध्ये चाललेलं जे का राजकारण आहे याचा तुम्ही बघितलात की 1 जुलैपासून, मी परत आठवतो 1 जून पासून भरत शेठचा वाढदिवस झाल्यापासून या मतदारसंघामध्ये रुमाल टू सगळं, पण आतापर्यंत चाललेलं सगळं जे काय आहे याच्यामुळे वातावरण थोडस चिघळलेलं आहे। आणि दुसरा महत्वाचा मुद्दा की या रायगड जिल्ह्याचा विकास थांबलेला आहे, कारण पालकमंत्री पदाचा जो महत्वाचा मुद्दा आहे, कारण माझ्यासारखा एक सुशिक्षित आणि एज्युकेटेड पर्सन हा तालुका प्रमुख पदावरती काम करत असताना रायगड जिल्ह्याचा विकास थांबलाय आणि केवळ तो एक पालकमंत्रीच्या पदावरून, याचं फार दुःख माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे। कारण हे पालकमंत्री नसल्यामुळं या गावातील खेडेपाडे गावातील विकास खुंटलाय, कारण कोणताही निधी त्यांच्यापर्यंत आम्हाला पोहोचवता आला नाही। मला सुटेल असं तिढा दिसतंय या 15 ऑगस्ट पर्यंत, परंतु या पालकमंत्री पदावरून या राज्यातलं किंवा राज्यातलं, कारण 2 जागांनी बघितलं की तेही दोन्ही जागा शिवसेनेच्याच आहेत, कारण या रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा हक्क हा आमचा आहे, हे मी वेळोवेळी सांगितलं। कारण मागच्या वेळेच्या जो काही पालकमंत्री पद होतं ते आमचे उदय सामंत होते मागच्या वेळी महायुतीच्या सरकारमधनं, आणि आताही आमचं बघितलं तर आमचं कॉम्बिनेशन मोठं आहे, आम्ही 3-3-1 आहे रायगड जिल्ह्यात, 3 बीजेपी आहे, 3 शिवसेना आणि 1 राष्ट्रवादी आहे।
त्यामुळे मेजॉरिटी ही आमची आहे, शिवसेना पक्षाची. रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेना हा 1 नंबरचा पक्ष आहे. त्यामुळे या पालकमंत्री पदावरती आमचा हक्क कायम आहे. म्हणून सांगितलं की रायगडच्या गोरगरीब जनतेच्या मनातला पालकमंत्री कोण असेल तर भरतशेठ गोगावले हे तुम्ही बघितलात. आणि तेच सगळ्यांना दुखतंय, कारण एक सर्वसामान्य गोरगरिबांचा नेता जर पालकमंत्री झाला तर निश्चित गोरगरिबांना न्याय मिळेल असं माझं मत आहे. पालकमंत्री पदाचा तिढा हा खरोखर अतिशय दुर्दैवी असा रायगडसाठी आहे. आणि माझ्याही मनामध्ये पत्रकार या नात्याने गोष्टी फार महत्वाच्या आहेत, कारण की पालकमंत्री नसल्या कारणाने निधी येऊ शकत नाही असं मनोज कुमार शिंदे यांना म्हणायचं आहे. शिंदे साहेब, आता ही सगळी परिस्थिती आपण पाहिली, शिंदे गट, राष्ट्रवादी, भाजप, परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण विसरतोय की मागच्या वेळेला शकापा हा 1 नंबरचा पक्ष होता. 2024च्या आसपास त्यांच्या जागा होत्या. तर ह्या निवडणुकीमध्ये तुमचे आमदार जिंकले. आता ह्या जिल्हा परिषद निवडणुका आहेत, ह्या 24 जागा ज्या शकापच्या होत्या मागच्या वेळेला, त्यांची राष्ट्रवादी सोबत युती होती आणि ते आता तुमच्यासोबत युती करू पाहत इच्छित आहेत. तर शकापला आता जास्तीत जास्त किती जागा मिळतील? जिल्ह्याचा राजकारणाबाबत विचार केला तर मी त्याच्यावरती भाष्य करणं योग्य नाही, कारण मी त्या लेवलचा नेता नाही, मी तालुक्यामध्ये काम करणारा नेता आहे. परंतु जिल्ह्याची परिस्थिती जर बघितली, आता तुम्ही जो म्हणलं की शेका पक्षाचा जो बालेकिल्ला होता, जो बुरुज होता, तो पूर्णपणे ढळलेला आहे. मतदार त्यांचे काउंट म्हणजे जे होते ते राहिले, मतदार त्यांच्याशी ठाम राहिले, परंतु त्यांच्याकडे आता नेतृत्व राहिलं नाही. जे नेते होते, जे नेतृत्व करणार होते, ते बीजेपी मध्ये गेले, काही शिवसेनेमध्ये आले. आमचे महेंद्र दळवींनी अलिबाग मतदारसंघातील दिग्गज नेते जे आमच्याकडे आम्ही घेतले, पप्पू शेठ सारखे, पंडित शेठ सारखे मान्यवर जे नेते होते, त्यांचे जे मानणारे होते ते सगळे बीजेपीकडे गेले. त्यामुळे शेका पक्षाचा जो बुरुज आहे तो ढळलेला आहे. त्यामुळे आता शेका पक्षाला उभारी घेण्यासाठी त्यांच्याकडे नेतृत्व करणारा क्षमतेचं नेतृत्व नाहीये, कारण दिसलं लोकांना. जर इथं नेतृत्व चांगलं असतं तर निश्चितप्रमाणे सगळ्या ठिकाणी शेका पक्ष दिसला असता, कारण रायगड जिल्ह्यामध्ये एक काळी शेका पक्षाचे 3-3, 4-4 आमदार असायचं रायगड जिल्हा. आज शून्यावर आहे, कारण शेका काय त्याचं रणनीती चुकले, त्यांनी कशा पद्धतीने त्यांची आपापसातली भांडणं असतील किंवा काय असतील, परंतु त्या न्याय देऊ शकले नाही लोकांना, हेच दिसतंय यावरून. मी शेवटचा प्रश्न विचारतो तुम्हाला की आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे ही जे कोणी शकापमधून सध्या भाजपमध्ये गेलेले आहेत, परंतु आम्ही त्यांची स्टँडिंग सीट भाजपची आहेत असे मानणार नाही. याचा अर्थ ज्या काही स्टँडिंग जागा असतील त्या सोडून तुमचे जे उमेदवार आहेत, म्हणजे आता आपण महत्वाचा मी हा प्रश्न तुम्हाला ह्याच्यासाठी विचारतोय कारण की नुकताच एक तुमच्या पक्षामध्ये पक्षप्रवेश झाला, छोटम शेठ, जे 35,000 प्लस 33,500 मतांनी तुमच्या पक्षामध्ये आले. त्याच्यामुळे आता छोटम शेठ आल्यामुळे ज्या काही जागा वाटपचा तिढा होता तो आणखीन वाढला, कारण की ते स्वतः मापगाव मतदारसंघातून प्रतिनिधित्व करतात. आमदार महेंद्र दळवी एवढे सर्व ताकद पणाला लावून सुद्धा जर आपण पाहिलं तर मापगाव मतदारसंघामध्ये, त्यांच्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये त्यांना लीड होता. असं एकच जिल्हा परिषद मतदारसंघ होता की जिथं महेंद्र दळवी यांना लीड घेता आलं. परंतु आता ते तुमच्या पक्षामध्ये आले, त्याच्यामुळे त्यांचं आरक्षण एसटी, शहापूरला एसटी आरक्षण पडलेलं आहे, त्याच्यामुळे ते तिकडे जातील. आणि हे जे 33,500 मतं घेऊन आलेले आहेत तुमच्याही मतदारसंघामध्ये, खरोखर जनता आता छोटम शेठ यांनी स्पष्टपणे सांगितलेले की बाबा आपला पक्ष आता शिवसेना. तर ह्या 33,500 मतांचा तुम्हाला फायदा होईल, कारण की मी ह्याच्यासाठी म्हणतोय, जर आपण पाहिलं की युती समजा झाली नाही जागा वाटपच्या कुठल्या तरी कारणावरून, तर जो काही कमी येणार आहे मतांची ती छोटम शेठ हे भरून काढू शकतात, कारण का त्यांच्याकडे तेवढी मतं आहेत. तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल की छोटम शेठ जर एकाकी निवडणूक झाली आणि छोटम शेठ यांची जी मतं आहेत त्या मतांमुळे बाकीची जी मतं तुमची कमी होणार आहे मित्र पक्षांची, त्याच्यामुळे छोटम शेठ यांचा तुम्हाला मतांचा फायदा होऊ शकतो? छोटम शेठ हे फार मोठे नेते आहेत, त्याचा विचार केला मी म्हणून सांगितले की 33,000 मताधिक्य एक अपक्ष उमेदवार घेतो ही एक अभिमानाची गोष्ट आहे. परंतु त्याच्यात दुसरी बाजू जर बघितले तर महेंद्र दळवी हे तुम्हाला सांगितलं ना की राजकारणातला अतिशय तीक्ष्ण जादूगार माणूस हा महेंद्र दळवी आहे. मी सांगितलं की किती महिन्याचा कालावधी आहे की महेंद्र दळवी आणि छोटम शेठ यांच्यामध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये द्वंद्व, आणि ते दोघंही मित्र आहेत, म्हणजे असंही नाही की लंगोटी यार आहेत असं ते दोघंही बोलतात, बरोबर आहे. आणि मित्र म्हणून निवडणूक लढली आणि विरोधकाला त्याने आपलंसं करून घेणं
हे देखील फार मोठी बाब आहे की व्यक्ती मोठ्या मनात किती मन मोठं करावं लागतंय. तर आपण आता वाढलो तर आपण त्याचं तोंड बघत नाही दुसऱ्या माणसाचं चालायचं. पण इथं अख्ख्या महाराष्ट्राने जी लढत बघितली त्या लढतीचं एवढी लढत बघितल्यानंतर सुद्धा लोकांनी बघितलं अरे महेंद्र दळवींनी छोटम शेठ एकत्र होत आहेत. हे काय खरं म्हणजे आमचे आमदार जादूगार आहेतच. महेंद्र दळवी ते काही करू शकतात. मी खरं सांगतो आमच्या महेंद्र दळवींच्या दरबारात आम्ही आमच्यापेक्षा तुम्ही बोलत दरवेळेस सांगतो की शेका पक्षाचे माणसं असतील, काँग्रेसचे असतील, मनसेचे असतील, सगळ्या पक्षाची माणसं असतात आणि कामं करून घेऊ जातात. ते राजकारण किंवा पक्षाचा माणूस बघत नाही. यामुळं छोटम शेठ देखील जे आलेत आमच्या पक्षामध्ये मी सांगितलं की त्याच्यामुळे आमच्या पक्षाला निश्चित बाजू मजबूत झालेली आहे. त्यामुळे आत्ताचे 33,000चं मताधिक्य निश्चित आमच्याकडे कन्वर्ट होणार आहे. जर 33,000चं मताधिक्य आमच्याकडे आमचं जे टार्गेट होतं मी सांगितलं की पहिल्यांदा आमचं टार्गेट होतं की महेंद्र दळवी हे 50,000 ते 60,000 प्लस यायला पाहिजे होते. कारण इथं जर बीजेपी किंवा छोटम शेठ जर अपक्ष राहिले नसते तर मताधिक्य आमच्यात निश्चित वाढ झाली असते. त्यामुळं छोटम शेठचं काम मी सांगितलं की छोटम शेठचं काम रायगड जिल्ह्यामध्ये जे काही समाज कल्याण सभापती म्हणून त्यांनी काम पाहिलं त्यामुळं त्यांची जी काही नाळ मी सांगितलं की कोळी लोक असतील, आदिवासी समाज त्यांच्याकडे फार मोठं आतुरतेने किंवा फार आपुलकीने बघणारा नेता आहे. त्यामुळे ह्याचं जे मताधिक्याचं कन्व्हर्जन हे निश्चित चांगलं आहे. आणि छोटम शेठ आल्यामुळे आम्हाला जो काय पुढे धोका होता तो संपलेला आहे. कारण आमच्या महेंद्र दळवींना माहिती पुढचा अभ्यास पूर्ण करूनच ते बसलेले असतात की जर छोटम शेठना विरोधात ठेवला तर आपल्याला 2 ठिकाणी भांडावं लागणार आहे. आता छोटम शेठ जर आपल्याकडे आलं तर आपलं मताधिक्य वाढणार आहे. त्यामुळे दोन्ही मतदारसंघ ते सेफ होऊन जातील आणि त्या पद्धतीने मतदारसंघ सेफ झालेले आहेत आमचे. त्यामुळे छोटम शेठ यांचा निश्चित शिवसेना पक्षामध्ये प्रवेश तर जोमदार झाला. तुम्ही बघितला की प्रवेश कशा पद्धतीने झाला. त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी मनापासून शिवसेना स्वीकारली आणि सगळ्यांनी शिवसेनेत काम केल्यामुळं आमचं मताधिक्य चांगल्या तऱ्हेने वाढलेलं आहे. त्यांचा फायदा जिल्हा परिषद निश्चित होईल, चांगल्या तऱ्हेने होईल. कारण छोटम शेठमुळं आमची जी काय शिंदे शिवसेना तुम्ही जे काय बोलताय खरी ओरिजिनल शिवसेना आमची आहे. कारण शिवसेनेचा धनुष्यबाण हे आम्हाला मिळालेलं आहे. त्यामुळे शिवसेना ही रायगड जिल्ह्यामध्ये वाढलेली आहे आणि याचा तुम्हाला निश्चित प्रत्यय तुम्हाला सांगितला की तुम्ही सांगितलं की येणाऱ्या जिल्हा परिषदेत तुम्हाला शिवसेना किती आहे हे निश्चित तुम्हाला दिसेल. तुम्ही जे सांगितलं की शेका पक्षाला मागच्या वेळेस एवढं होतं मताधिक्य पण 12 असणाऱ्यांना तुम्ही काय केलं अध्यक्षपद दिलं आणि त्यामुळे काय झालं सगळं ते परत तसं व्हायला नको. जर ते तिथं नसतं झालं तर बाकीचं राजकारण घडलं नसतं रायगड जिल्ह्यामध्ये. त्यामुळं आत्ताची पोझिशन बघितली तर शिवसेना ही रायगड जिल्ह्यामध्ये 1 नंबरचा पक्ष आहे. तर आपल्यासोबत शिवसेना पक्षाचे रोहाचे तालुका प्रमुख मनोज कुमार शिंदे होते. संपूर्ण जिल्हा परिषदेचा आढावाच्या बाबतीमध्ये आपण त्यांना प्रश्न विचारले आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या वेळेला ते घोसाले जिल्हा परिषद मतदारसंघामधून निवडणूक लढवण्याची इच्छुक नाही तर 100% लढवणार ही त्यांनी इथं आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. तर मित्रांनो संपूर्ण मुलाखत तुम्ही पाहिलीच असेल. तुर्तास इथेच थांबतो. धन्यवाद.